नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपण आलेलो आहे आपल्या दुसऱ्या ज्या आले प्लॉट आहे तिथे, जिथे आपल्याला तणनाशक मारायचं आहे. तुम्ही बघू शकता आता सध्या किती गवत झालेलं आहे पाऊस पडल्यानंतर, आणि हे 2 दिवसामध्ये पाऊस उघडलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावाबद्दल तर चर्चा करणारच आहो, पण त्यासोबतच आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी आता पाऊस पडल्यानंतर, पावसात सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळेस लागवड केली आहे, त्यानंतर आता त्या अद्रकीमध्ये कुठं मोठं कोंब निघायला सुरुवात झालेली आहे आणि गवत बऱ्यापैकी निघालेलं आहे. तर कोणत्या अवस्थेमध्ये आपण याला तणनाशक मारू शकतो किंवा किती टक्के अद्रक जर्मिनेशन झालेली आहे, आता कोंब वरती येत आहे कुठं कुठं, जो तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा, आता बघा ही अद्रक आता लागवड झाल्यानंतर आता निघत आहे बघा अशा प्रकारे. तर ही शेवटची स्टेज आहे बघा. अशा प्रकारे तुमच्या कुठं मोठं जर तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर तुम्ही लगेच राऊंडअपची फवारणी घेऊ शकता. जसं आपण नेहमी याच्यामध्ये राऊंडअपची फवारणी घेऊन पहिली जी निंदणी आहे ती वाचू शकते आपली. हे बघा अशा प्रकारे कोंब निघत आहेत. जर अशा प्रकारे कोंब निघालेली आहेत तुमची कुठं मोठं, तरीसुद्धा तुम्ही मारू शकता. तर याला आपल्याला काय करायचं आहे, तर हे बघा इथं आता बऱ्या ठिकाणी भरपूर लांबपर्यंत बघा कुठं मोठं निघत आहे, म्हणजे 10-20% एवढी निघत आहे अद्रक. तर आता ज्या ठिकाणी कोंब मोठा झालेला आहे बघा, हा जो कोंब आहे याला पान फुटलेलं आहे. जर याच्यावरती राऊंडअप लागलं तर हा जो कोंब आहे हा जळू शकतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो बघा, हे बघा अशा प्रकारे याच्यावरती जे याच्या शेजारी अशी माती टाकायची आहे. हे बघा जिथे जिथे तुम्हाला कोंब मोठा वाटतो 2 ते 3 इंचाचा जमिनीच्या वर. आता बघा हा जो कोंब आहे हा जस्ट आता निघत आहे एक अर्धा इंच जमिनीच्या वर निघालेला आहे. तर त्या कोंबाला फवारणीने काहीच होत नाही, तिथे फवारा जात नाही. जर आता बघा तुम्ही तण किती झालेलं आहे, याला खुरपणी करायची म्हटलं तर 2-3 हजार रुपये सहज आपल्याला खर्च येणार आहे. तर योग्य वेळी तुम्ही 1-2 दिवस अगोदरसुद्धा लवकरात लवकर फवारणी घेतली तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. बरेच शेतकरी काय करतात, चांगली अद्रक उगू देतात, नंतर मग विचार करतात आता मारावं की नाही मारावं. आणि काही ठिकाणी बरेच शेतकरी नंतर फवारणी करतात, पण मग त्यामध्ये त्यांची जे येतं औषधामुळे जे तर बऱ्यापैकी कोंब जळतात. तर हे जळू नये त्यासाठी तुम्हाला ही माहिती देणं गरजेची होती शेतकरी मित्रांनो, की ह्या स्टेजमध्ये ही शेवटची स्टेज आहे, की एक अर्धा इंच 1 इंच ज्यावेळेस तुमच्या कुठं मोठं निघायला लागेल अद्रक, त्याच वेळेस तुम्ही फवारणी घ्यायची. तर आज आपण याच्यामध्ये ग्लायफोसेट म्हणजेच राऊंडअपची फवारणी घेतो आहे आणि त्याचाच अपडेट तुम्हाला द्यायचा होता. आणि राहिला आपले आले अद्रकीचे भाव जे आहे, तर शेतकरी मित्रांनो आले अद्रकीचे भाव जे आहेत सध्या आता 12-13 हजार रुपयापर्यंत किंवा 14 हजार रुपयापर्यंत चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 13-14पर्यंत आता कमी झाले होते भाव थोडे. तर भाव कमी होण्याचं कारण होतं की मार्केटमध्ये जो आहे तर कवळा माल येण्यास सुरुवात झालेली होती. आता जर तो कवळा माल कंटिन्यू येत राहिला बँगलोरचा, तर मात्र भाव दंबादंबाने थोडे का होत नाही कमी होईल. जर कवळा माल जर बंद झाला मार्केटमध्ये येण्याच्या आपल्या मालाच्या कॉम्पिटिशनला, तर भाव स्टेबल राहील 14-15 किंवा मग अजून 1 महिनाभर तरी भाव कमी होणार नाही, जर मालाची आवक वाढली नाही तर. बघा आपल्या माला सध्या महाराष्ट्रातला माल खूप कमी प्रमाणात आहे आणि मागणी भरपूर आहे, त्याच्यामुळेच सध्या अद्रकीचे भाव वाढलेले आहेत. मेन रिझन हे आहे. त्यानंतर आता भाव जे आता 17-17 हजारावरून आता 13-14 हजारावर 15 हजारापर्यंत जास्तीत जास्त हे जे आलेले आहे 15 हजाराच्या आतमध्ये. तर याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो, की या मालाला ऑप्शन म्हणून मार्केटमध्ये आता बँगलोरचा
जो कवळा माल आहे तो येतो आहे. त्याच्यामुळे ही थोडीशी भाव कमी झालेली आहे, थोडीशी मंदी आलेली होती. आता हे सध्या स्टेबल आहेत. 12, 13, 14 हे जे भाव आहे हे स्टेबल आहे, सध्या तरी स्टेबल आहे. कारण तिकडून पाहिजे तेवढा माल येत नाही आहे. आणि तो मालसुद्धा आता बरेच शेतकरी काय विचार करतात की भाव तेजी आहे, कोणाचे प्लॉट तिकडचे बँगलोरमध्ये काही प्लॉट लागत असतील, कणकूस होत असतील काही ठिकाणी, त्यामुळे ते प्लॉट निघत असतील. जर ते प्लॉट जास्त प्रमाणात नाही निघाले किंवा शेतकऱ्यांनी नाही काढले तर मात्र भावात तेजी अशीच राहणार आहे. आणि मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्येच की प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहेत आपापले एक 70% माल जो असेल, जितका माल ठेवलेला आहे त्यापैकी 70% माल तुम्ही काढून टाकावा. राहिलेला 20-30% जो आहे तर तो एक शेवटसाठी जर भाव वाढले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होईल. किंवा मग हे जे भाव आहे 10,000पर्यंत राहतील अजून महिना दीड महिना. त्यानंतर तर बँगलोरचा माल सुरू होतोच नंतर 2 महिन्याने. तर हा अपडेट होता शेतकरी मित्रांनो. तर आपण याच्यामध्ये आता बघा खूप प्रमाणात गवत झालेलं आहे. एवढं गवत जर निंदायचं खुरपायचं म्हटलं तर खूप मजुरी लागणार आहे. तर आपण याच्यामध्ये आता राऊंडअपची फवारणी घेतो आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये जाऊन चेक करा लागवड होऊन किती दिवस झालेले आहेत. तर आपली ही लागवड होती 23-24 जूनची. आता बघा लागवड करून आपल्याला 20 दिवस झालेले आहेत बघा. आणि आता ही बघा अशा प्रकारे आल्याची कोंब निघत आहे. तर ह्या स्टेजमध्ये आपल्याला सध्या हे तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. चालेल, धन्यवाद. आणि आपण एका पंपाला 150 ml जे आहे तर ग्लायफोसेट किंवा आता ग्लायफोसिनेट हा घटक पण येतो आहे. तो चांगल्या प्रकारे प्रभावी आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवतो. मी ब्रँडिंग नाही करत आहे, फक्त हा जो आहे बघा, पहिल्याने आपण राऊंडअपमध्ये ग्लायफोसेट ह्या नावाने घटक येत होता 41%. आणि आता जो येत आहे ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5%. हा जो घटक आहे हा नवीन आहे आणि हा पण त्यासारखाच काम करतो. उलट आता याचे रिझल्ट बेस्ट येत आहेत ग्लायफोसेटच्या तुलनेमध्ये. तर बघा शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपलं ते नियंत्रण करा आले पिकातील. धन्यवाद.